ऐका संत श्रोते सज्जन मायबाप, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमच्या जीवनामध्ये कर्म कोणते करावे आणि कर्मामध्ये आम्ही आशा कशी टाकून द्यावी आणि त्या कर्माचं फळ आम्हाला कसं प्राप्त होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना सांगतात, तू योगयुक्त होऊनी फळाची संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. अर्जुना, तुला जर फळाची अपेक्षा असेल तर ते तुला कधीच तुझे कर्म धर्माला अनुसरून ठरत नाहीत. ज्या कर्मामध्ये आम्ही फळाची अपेक्षा बाळगतो ते कर्म आम्हाला त्या भगवंत प्राप्तीपाशी कधीच नेऊ शकत नाही. मग आमच्या जीवनामध्ये जर आम्ही कर्म करावे, त्या कर्माच्या फळाची अपेक्षा कधीही करू नये. हे सात्विक कर्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. आता सुरुवातीपासून इथं काही मंडळी घरला गेली, काही मंडळी आजूकही ज्ञानी मंडळी इथं बसून आहे. पंडित पाटलाचा पहिला पाराय तुम्ही ऐकल्या, मजा पहिला पाराय तुम्ही ऐकल्या. खरोखरच आता बघा, या पाऱ्यामध्ये पंडित पाटलाच्या मुखातून काही वाक्य तुम्ही ऐकल्या. हा, पण आपण बोललेले शब्द खरे निघाव, आपण बोललेलं वाक्य खरं निघाव. गेला पारा युट्यूबला माझा रेकॉर्ड आहे. तुम्ही आज जरी तुम्हाला आठवण नसेल तर प्रत्येक पाटोद्याच्या गावामध्ये मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये 2 नंबरचा त्या पाऱ्याला मी खून करून युट्यूबला अपलोड करतो. त्या पाऱ्यामध्ये कव्हाही बघा, माझ्या तोंडून माझ्या मुखातून जर हे शब्द गेले असतील तर पंडित पाटील आता भजन बंद करतो. तुम्ही इमानदारीने सांगा, पंडित पाटील काय म्हणलेत, आमच्या शास्त्रातलं सांगितलेत म्हणलेत, विचारलेत म्हणलेत. इमानदारीने तुमच्या शास्त्रातलं काय विचारून तुम्ही काय ऐकल्या, ते काहीतरी तुम्ही म्हणाले कर्ण इंद्रियाला काहीतरी कान कपाट काहीतरी असं म्हणाले तुम्ही.
ते कितपत खुले होते तुमचं तुम्हाला जीवाला माहित. तुमच्या काय म्हणलेत, आला परंतु गेला नाही विश्वाचा बाप. ठीक आहे, हे ओवी किंवा आलेल्या अवताराचं खंडन किंवा आलेला अवतार गेलाय की नाही, तुमचा अवतार आलाय की नाही, हे मुद्दाच नव्हता आजच्या भजनामध्ये. पण पंडित पाटलांना काय म्हणलेत, एक तरी असं मला प्रमाण ओवी काढून द्या की दत्तप्रभूचा अवतार आलेला गेलेला आहे म्हणून. त्या अवताराचं माझ्या मुखामधून अवतार आलेला देव गेलेला देव मी जर म्हणलो असल पंडित पाटील, तर आत्ता तुमच्या भजनाला घालिंग लोटांगण वंदन करतो, आयुष्यभर भजनामध्ये टाळला नाही. आयुष्यभर बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. आता बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या पाऱ्यामध्ये ऐकायला मिळाल्या. पण मी काय म्हणलो, तुम्ही आता कसं जसं सात्विक कर्म सात्विक ज्ञान, त्या ज्ञानापाशी आशा राहून, त्या ज्ञानापाशी अहंभाव राहून, त्या ज्ञानापाशी अहंकार राहून, मग आम्ही त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये काय सांगितल्या होत्या मग तुम्हाला विषय ठेवत असताना. पण तुम्ही तुमच्या पाऱ्यामध्ये म्हणत असताना, युट्यूबला पारा रेकॉर्ड आहे, तुम्ही स्पष्ट म्हणून गेले की कर्म सांगत असताना तिथं ज्ञानाचा स्पर्श नाही झाला पाहिजे. ज्ञानाचा स्पर्श न होता तुम्ही कर्म सांगा म्हणल्या. मग त्याच तुमच्याच वाक्यावर तुम्ही जितका दाबून मला प्रश्न विचारले की नाही, तितकाच त्याच तोला मला मी तुम्हाला प्रश्न विचारलो. तुम्ही ज्ञान सांगत असताना ज्या संतानं ज्या म्हणताना ज्ञान आम्हाला दान केलं, ते नित्य कर्म, नैतिक कर्म, सात्विक कर्म, या कुठल्याच कर्मामध्ये ते ज्ञान सांगत असताना सांगणारा वक्ता तिथं बसून हवं, तितक्याच ठामपणाने मी तुम्हाला विचारलो होतो. विचारायची वेळ का आली, विचारायची गरज का पडली की तुमच्याच मुखातले शब्द युट्यूबला पारा तुमचा हाय. एकदा नाही 3-3 बाऱ्या म्हणल्या तुम्ही, एकदा सोडून 10 बाऱ्या म्हणल्या की तुम्ही कर्म सांगत असताना ज्ञान सांगायचं नाही, ज्ञानाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. पण ते ओव्या म्या का 3 ओव्या ठेवून गेलो तुमच्या पुढे. मी 3 ओव्या काय ठेवलो होतो, सावरगावचे भजनी मंडळ आहे माऊली, हे मार्ग जरी दोन्ही एक वटती निदानी, सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. 3ऱ्या क्रमांकाची ओवी, 1ल्या क्रमांकाची ओवी, एक ज्ञान ओवी गुमनिजे, जे सांख्य अनुष्ठानी, जे ओळखी सवे पाविजे तद्रुपता. आणि त्याचा अर्थ सांगत असताना बुद्धीला झेपला तसा अर्थ सांगितलं की बाबा ज्ञानाच्या बळावर त्या भगवंताची ओळख करून जे जे भक्त त्या भगवंताकडे गेले, त्या ज्ञानाचं महत्व आम्हाला सांगत चालायचं आहे. आणि एक कर्मयोग जाण, जे ते साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. कर्माच्या बळावर जे सत्कर्म केलेत जीवनामध्ये, आम्ही फळाची अपेक्षा न बाळगता ज्या ज्या भक्तानं कर्म केलं त्या भक्ताची यादी सांगायचं काम माझ्याकडे होतं. पण तुमच्याच मुखातले शब्द होत पाटील की ज्ञानाचा स्पर्श न होऊ देता कर्म सांगा, कर्म श्रेष्ठ करून दाखवा. कर्म सांगत असताना त्या संतापाशी त्या ग्रंथामध्ये ज्ञान कुठंच निघून हवं असे तुमचे शब्द होते. म्हणून मला बोलावं लागलं, म्हणून मला म्हणावं लागलं की बाबा ज्ञान सांगत असताना ज्ञानाला आमच्या दोष कुठं आढळून येऊ नये. तेवढ्या तुम्ही रोखठोकपणानं म्हणल्या होत्या की नाही, त्याच रोखठोकपणानं म्हणलो की बाबा ज्ञान सांगत असताना ज्ञानाला आमच्या दोष कुठंच आढळून येऊ नको, ज्ञान कुठंच मलिन झालेला आम्हाला दिसू नको साधू संतांच्या पुराव्यासाठी. म्हणून म्हणलो जगद्गुरु तुकोबराचं प्रमाण देऊन गेलतो. तुकोबर नको ब्रह्मज्ञान न आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी. एक तुमच्या ज्ञानाला तिथं एक पाऊल मागं टाकण्याचा मानस होता का? माझा मानस नव्हता की बाबा ज्ञान आम्हाला कोणतं हवाय कोणतं नाही, हे संतांच्या पुराव्यानिशीच सांगण्याचं मत होता ना. पंडित पाटलाचं म्हणणं आहे की मी 107 प्रमाण देतो तुकोबरायाचे, राग येईना म्हणलं तर सांगा. अहो तुम्ही तुकोबरायाचं प्रमाण विषयाला आधारित, विषयाला बसावं असं तंतोतंत देसाल तर मला अभिमान आहे, राग नाही. अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि पुन्हा एक ऐकल्या बघा, आता कुठं गेले दाजी आमचे, इथं भजनापाशी बसावं म्हण आणि फिरू लागला की लोक म्हणतात म्हण की भजन्या इकडं तिकडं फिरालाय आणि कोणाचं तरी
काहीतरी उसणं मागून आणाय गेलाय. तुम्हाला सांगतो पंडित पाटील, या पाऱ्यासारखं भजन म्हणले की नाही, कोणाचंच उसणं आणायची तुम्हाला गरज नाही. आपल्यापाशी हाय, कुठंच जायची गरज नाही. आता काय माणूस इथंच बसून राहते का हो? माणूस आता लगीला तरी जाते की नाही? तुम्ही इथं येण्याच्या अगोदर 2 घंट्यापासून 8 वाजतापासून आला, इथंच बसून होतं. लघु शंका आली, तिथपर्यंत गेलो म्हणजे तुम्हाला काय नसलो, इथंच होतो की कुठे गेलतो तुम्ही? हा, नाही नाही, काहीतरी म्हणायचं. हे उनी विनोदाचा भाग होय, त्याच्यात काय भांडण नाही आमचं, विनोदाचा भाग होय. आता बरंच पुढी पुढे आम्हाला बघायचं आहे. फक्त माझ्या पाऱ्यामध्ये आणि इथला एक तरी साक्षीदार असा पुढच्या पाऱ्यात तुम्ही उभा करा की मी अवतारी विचारला, गेलेला देव आलेला देव, माझ्या मुखातून शब्द गेले. तुम्हाला भजन जर बंद करणं गेलं तर बरोबरचा भजन्या म्हणणं. हा, सिद्धांतातलं काय विचारलो मी की बाबा ज्ञान सांगत असताना सिद्धांतामध्ये असेल कुठे असेल ज्ञानाला दोष निघू नये एवढं मात्र म्हणलो. पण अवताराचं खंडन, आलेला अवतार गेलेला अवतार, हे मुखातले शब्द युट्यूबला तुम्ही पंडित पाटील काढून दाखवाच. का म्हणालो, आयुष्यामध्ये कधीच कोण्या देवाला नाव ठेवलो नाही, ठेवणार नाही, आणि जे केलो नाही त्याचा अपशब्द येऊ नये म्हणून मन दुखवलंय. कारण का, द्वैताशी त्यागावे, अद्वैताशी भजावे, मग भेटे तो आनंद. सिद्धांत शास्त्रातलंच प्रमाण आहे. या विचाराचा मी भजने आहे म्हणून मी अवताराचं तुम्हाला विचारू नाही. तुमच्या ते काय ऐकलंय की काय नाही की ते तुम्हाला माहित. अन किती म्हणता, काय म्हणता ते मी बघणार आहो. आता किती म्हणतो की काय म्हणतो की बघा पंडित पाटील, तुम्ही जिथपर्यंत म्हणता की नाही तिथपर्यंत म्हणतो हे पक्क होय. तुम्ही कुठपर्यंतही चला, तुमच्या पावलावर पाऊल जर देऊन येईना जर गेलो तर बरोबरीचा भजण्याचं म्हणणं म्या. आणि आता पंडित पाटलानं आमचं खानदान काढलंय. आता बघा तुम्ही काही शब्द बघा. आता शब्दाचे उद्गार सांगणारा वक्ता, शब्दाचे उद्गार, शब्दाची परिभाषा सांगणारा वक्ता काय शब्द वापरतो. भजन म्हणण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी खानदान शुद्ध लागते म्हणून. खानदान माझा आजही तुम्ही खानदान काढून बघा. माझा बापही माळकरी होता, आजाय माळकरी होता, संतुका पाटील बी माळकरी होता. म्हणजे बापाचा आजा होय संतुका पाटील, माझा आजा नरसिंगा पाटील होय. आजपासून नाही तर पिढ्यान पिढीपासून घरात वारकऱ्याची परंपरा चालू आहे. आणि भावाचंही सांगतो तुम्हाला, माझा भाऊ स्वाभिमानानं सांगतो, कुठल्याच व्यसनामध्ये मळून नाही. तुमच्या बाजूला माझ्या गावातले माणसं आहेत, तिथलं बघा. हा, आता आमचं खानदान काढल्यानं आम्ही कोणाचं खानदान काढणार ते तुमचं तुम्ही जाणून राहा. की आपण भूतकाळात काय होत्या ते तुमचं तुम्ही जाणून राहा, मला काढायची गरज नाही. तुमच्याच मुखातले शब्द, पुढची दुसरी वेळ होय, पुढची भेट होईल न होईल मी त्या आशेचा नाही. खटकिन्या खटका मिटिणार असो मी, आपल्याला आशा नाही. पण खानदान काढत असताना आपल्या खानदानाचा इतिहास माहित राहावा, तो दुसऱ्या खानदानाचा काढावा. आता विनोदाच्या भागात म्हणलेत, कसे म्हणलेत, काय म्हणले तुम्ही इथं ऐकल्या. आणि पुन्हा सांगालेत की काळाची झोप, अविद्येची झोप, जे झोपीत हाय, जे अज्ञानामध्ये हाय, ते कधीच त्याला उजळलं नाही. पण असे शब्द आपले पहिल्या पाऱ्यात नव्हते पाटील. पहिल्या पाऱ्यातले शब्द होते, युट्यूबला भजन आम्ही का खोटं बोलणं आलो, पहिल्या पाऱ्यातले शब्द होते. गावात माणसं एवढेच आहेत काय, पण इथं किती आलेत, घरी जेवढे राहिलेत की नाही ते तेवढे 3 महिन्यात मरतात म्हणल्या. हा, असं म्हणल्या नाही. ते काळाची झोप होय, मायेची झोप होय, त्याच्यावर मायेचं पांघरण पडलं. या पाऱ्यामध्ये आपल्याला ते सुचलंय, पहिल्या पाऱ्या सुचलं नाही माया.
पहिल्या पाऱ्यामध्ये स्पष्ट शब्द होते तुमचे. घरी जेवढे झोपलेत की नाही ते 3 महिन्यात मरतात म्हणलेले. ओळखू येते की, ओळखू यालय की, सगळ्यालाच ओळखू यालय. इथं ओळखू कसं येईना. ते कसं होते, ते येड्याचं सोंग लय वाढव टिकना. हा, लय वाढव टिकू दे ना. आपल्या मुखातले शब्द होत, पण मी ते काळाची झोप सांगितलो, त्याच्यावर मायाचं पांघरण आहे, ते कधीच त्याला उजळलं नाही म्हणा. असं तुम्ही ज्ञानबोध सुरुवातीला केले नाही पाटील. आपले शब्द अलग होते पहिल्या पाऱ्यातले, या पाऱ्यामध्ये अलग आलेत. या पाऱ्यामध्ये म्हणजे पटरीवर आलेत. पटरीवर आधी असं ते पटरीच्या बाजूने जे गिट्या राहतात नाही त्या पद्धतीने होते, आता पटरीवर आलेत काही शब्द. आता प्रत्येक शब्द आम्हाला बघायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा मी इतिहास सांगितलो की बाबा आमच्या आई बहिणीवर अन्याय होत आहे, आमच्या आई बहिणीची आबरू लुटली जात आहे, हे ज्ञान झालं राष्ट्रमाता जिजाऊला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हाती तलवार घेऊन स्वराज्याचं रक्षण केलं. ज्ञान नाही म्हणलो का हो तिथं? कळालं याचा अर्थ ज्ञानबोध झालाच की तिथं. आमच्या महाराष्ट्रावर अन्याय होत आहे हे तिथं कळालं तवाच तलवार उभारली की. आणि जर तलवार उभारली नसती तर ती ऐकली असते काय? 17 जुलमी मोगली सत्ता. आणि इतिहास सांगत असताना आम्ही कोणाचा इतिहास सांगत आहोत, आणि आम्ही इतिहास सांगितल्याच्या नंतर समोरच्या पिढीवर काय त्याचा परिणाम होते याचंही वक्त्याला भान राहावं. आता प्रसंग सांगितले छत्रपती शिवाजी महाराजाचा की अली आदिलशहाच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराजानं त्या पिटाऱ्यामध्ये बसून सुटका केली म्हणून. गुरुनाथ पाटील सरेगावचे दादा, खरं सांगा तुम्ही, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजानं पिटाऱ्यात बसून सुटका केली ती अली आदिलशहाचा दरबार होता काय? अली आदिलशहा कुठला? अली आदिलशहा कवा? छत्रपती संभाजी महाराजाचा जन्मही झाला नव्हता, ते अली आदिलशहा मेला होता. हा, संभाजी महाराजाचा जन्म झाला नव्हता तेव्हा त्या आदी आदिलशहाचा मुर्दा महाराजानं पाडला होता. पण ज्या वेळेस मनसादार करून छत्रपती संभाजी महाराजाला स्वराज्याच्या धाकण्या धान्याला औरंगजेबाच्या दरबारात वाट लावलं होतं, तिथं दिल्लीच्या दरबारामध्ये युक्ती वापरली, बुद्धीचा वापर केला, ज्ञानाच्या बळावर सुटका करून घेतली. अहो, ते प्रसंग सांगाय गेलं तर आजही आमच्या डोळ्याला पाणी येते. जिवंत लेकराचे पिंडदान केले हो छत्रपती शिवाजी महाराजांना, जिवंत लेकराचे रायगडावरती. पण पंडित पाटील तुम्हाला सांगतो, ते अली आदिलशहाचा दरबार नव्हता, ते औरंगजेबाचा दरबार होता. इतिहास सांगत असताना भान ठेवून इतिहास सांगा तुम्ही बी, कारण आम्ही ज्याचा इतिहास सांगतो ते काय साधा सुद्धा व्यक्ती नाही. आम्ही इतिहास सांगत असताना जरा कसं वक्त्यानं दुसऱ्याच्या शब्दावर जेवढं भान राहते की नाही तेवढं आपल्याही शब्दावर भान राहावं. ते आदी आदिलशहाचा दरबार नव्हता म्हणून तर म्हणालो, आता वयाप्रमाणे असं होते म्हणा. हो बुवा. हा, जसं आताच्या पाऱ्यामध्ये सात्विक ज्ञान की ज्ञानापाला अहम भाव राहून आशा राहून असं ज्ञान आम्हाला आत्मसात करून या जीवनाचं हित करून घ्यायचे, असं जर पहिल्या पाऱ्यामध्ये जर श्रोतेवर्गाला सांगत सांगत निघाल्या असत्या तर आजचा प्रसंग आता जे चालू आहे पंडित पाटील, हे प्रसंग उद्भवला नव्हता. हे उद्भवण्याचं कारण तुम्ही स्पष्ट सांगाला.
कारण तुम्ही फार पदामध्ये सुरुवातीच्या असं काटेकोरपणानं त्या विषयाला उभा केल्या. ते विषयाला उभा केल्यामुळंच माझं प्रमाण देत सांगत जाण्याचं म्हणणं आहे. का म्हणाला ज्ञान कसं आहे बघा, अति त्या ज्ञानानं लई जणाला अहंकार चढलाय. मामा लक्ष देऊन ऐका, ज्ञानेश्वरी मधली ओवी द्याला महाराज प्रमाण धरा. नवल अहंकाराची उटी, नवल अहंकाराची उटी, विशेष न लगे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी, नाना संकटे नाचवी, तुम्ही कर्माला अडवत असताना किंवा कर्म सांगत असताना की कर्म आमचे कुठं कमी आहेत आणि कोणते कर्म एक प्रमाण दिले नाही की एक ओवी दिल्या नाही. पण ज्ञान कसं, ज्ञानाला कसा अहंकार आहे ओवीबद्ध सांगायला माझ्या मनचं सांगणं आला. माऊली ज्ञानोबराय काय म्हणतात, नवल अहंकाराची गुटी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. नवल अहंकाराची उटी. अहंकार कुठं आहे? जिथं ज्ञान आहे तिथं अहंकार आहे. जिथं ज्ञान देतं, ज्या अति ज्ञानाचा अहंकार झाला की नाही, ज्ञानाभिमान विश्वामित्रा, रंबे माग झाला कुत्रा. ज्ञानाभिमान ब्राह्मणाशी, म्हणून गाय चारी वत्साची. प्रमाण देऊन सांगालो आम्ही, ज्ञानापाशी अहंकार आहे, ज्ञानापाशी दोष आहे. पण आम्हाला ज्ञान कोणतं लागते? शुद्ध सात्विक ज्ञान. फक्त भगवंताला भाव, भगवंत ओळखिण्यापुरतं ज्ञान आमच्यापाशी असावं. भाव देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. असं स्पष्ट तुमच्याकडून काहीच ऐकायला मिळालं नाही आम्हाला. काय म्हणलं, कसं म्हणाव, कसं कराव. अहो तुम्ही अनुभव खा की. आता एक माझ्या मुखातून शब्द गेला की येईनं ते मरतात म्हणल्यानं म्हणलो मी. जुनी मन आहे ते. काय कावळा मी तुम्हाला म्हणलो नाही की कावळा तुम्ही होऊ बी शकत नाही, आम्ही कोणीही होऊ शकत नाही. कारण त्याचा त्यालाच जन्म आहे, त्याचा त्याला एक वेगळ्या अंडजीवनीमध्ये त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागते. आपण झार जीवनीमध्ये आलेले आहे, हे लक्षात राहावं आमच्या. ते पहिलंची मन आहे की बाबा एखाद्यानं सराप दिल्यानं एखादा माणूस मरू शकत नाही. कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले ऐसे मेले किती. जे आम्ही कर्म करता ते आम्हाला फळ भोगाय मिळते. प्रारब्धे राम वनवास भोगिला, प्रारब्धे सीता पदी त्याग केला, प्रारब्धे राजा दशरथ पुत्र विभोग सोशिला. हे सगळं कर्माचं फळ आहे, हे सगळं प्रारब्धाचा भाग आहे. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये कर्म करत असताना कुठल्या कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, हे एवढं भान ठेवून आम्हाला जीवनामध्ये आमच्या कर्म करावं लागणार आहे. छत्रपती शिवाजीराजांचं वाक्य आहे, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागता कामा नये. मग ते का सांगितलं की बाबा तुमच्याकडून स्वराज्यामध्ये कुठलंच दोष तुमच्याकडून न घडता कामा आहे. हेच आम्हाला जीवनामध्ये कर्माचं अनुसरण करायचं आहे. जे सात्विक कर्म आहेत, ज्या कर्मामध्ये फळाची तीळ मात्र अपेक्षा नाही, तेच आम्हाला अनुसरण कर्म आहेत. म्हणून ते कर्म आम्हाला त्या भगवंतापाशी नेऊन सोडणारे आहेत. कर्म कोणाला चुकले नाहीत. भगवान श्रीकृष्णाचा परमात्म्याचा अवतार इथं झाल्याने त्याला सुद्धा कर्म करावं लागलं. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अवतार आले त्याला सुद्धा कर्म करावे लागले. कर्मानं कोणाला सोडलं नाही हो मायबाप. पुढे पुढे आता बक्कळ बघायचं आहे. म्हणून आता पंडित पाटील वाक्यावर मी तुमची माफी मागितलेली आहे. कारण बोलत असताना एखादा माणूस चुकीचा पुतळा असतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्तीचे माझे किती हीन अल्पमती सलगी करीतो. पण तेही जरी म्हणलं असेल माझ्यासोबत कमी, पण तुमच्या सोबत भजनाला लय हिंडलंय ते. हा माझ्यासोबत 4 वर्ष झालं हिंडलंय, पण तुम्ही लय संघ घेऊन हिंडल्या त्याला माहितच आहे की. हा
मग आता फरमान देईना मी, कारण संताची या संगती मनोमार्ग गती. मजापेक्षा तुम्ही लय घेऊन इंडल्या त्याला भजनात. आता तुम्ही काय शिकल्या की काय नाही की मला काय माहित आहे. फोन लावले की आमचा सायनात हजीर राहते कुठल्याही भजनी मंडळाला सेवा द्यायला. मग त्याचंही तितकं मनावर घेणं उचित नाही. माणूसा चुकीचा पुतळा आहे, कुठेतरी चुकतो. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा सकळांची अपाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. हित ते करावे देवाचे भजन, करुनिया मन एक विध, करुनिया मन एक विध, एक विध. जगतवंदनीय देहू निवासी तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती जे म्हणले. आपलं चित्त, आपलं अंतकरण जर निर्मळ असेल तर ते दुश्मन असणारा सुद्धा आमचा मित्र होते म्हणून. पण आमचं मन मळीन झालं की ते दोस्त असणार, नातलग असणार, जवळचं असणार दूर जाते. का? आमचं चित्त जाग्यावर नाही गेले की. म्हणून तुकोबराय सांगतात की आम्ही मागे काय होतो, पहिलं काय केल्या. जर आमच्या जीवनाचं हित करून घ्यायचं असेल तर मागलं विसरून जाऊन आता तरी पुढे पुढे आम्हाला जीवनामध्ये काय करायचं आहे. आता काही जणांचा बरंच प्रश्न असतो मायबाप की बाबा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी देवाचं भजन केलं नाही, कधी पूजन केलं नाही, कधी मंदिरात गेल्या नाही, कधी एकादशीचं व्रत धरल्या नाही, पौर्णिमेचं व्रत धरल्या नाही, आणि आता किती आयुष्य उरलंय आमचं थोडं, आणि आता केल्यानं होते काय. तर महाराज प्रमाण आहे, एक तास उरला खटवांगाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राच्या वंशावळीमध्ये आलेला खटवांग राजा, त्याच पिढीमध्ये जन्माला आलेला, त्याच वंशामध्ये जन्माला आलेला राजा, एक तास त्याच्या आयुष्यामधला उरला होता. त्या एका तासामध्ये खटवांग राजानं मुक्ती मिळून घेतली ना. आमच्या पुढे तर मायबाप एवढं आयुष्य आहे, एवढं जीवन आमच्या पुढे पडलेलं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून या जीवनामध्ये आम्हाला जितका काही वेळ मिळालेला आहे, मागलं आयुष्य आमचं कशात गेलं हे विसरून जावं, आणि इथून पुढे आम्हाला आमचं ते सुख, ते भगवंत प्राप्त होते, याच्यासाठी आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती जे, हित ते करावे देवाचे भजन, करून या मन एकविध. या मनाला आम्ही जर एकदा आवरलं की तो भगवंत असणार आमच्यापासून दूर होत नाही. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. या मनाला आम्ही एकदा आवरलं की निश्चित आमच्याकडून आमच्या जीवनामध्ये कधीच दुष्कर्म होत नाहीत. सत्य कर्मावरतीच माणूस चालतो आणि भगवंत प्राप्तीचा अधिकारी होतो. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
आता नाम देत असे एक प्रमाण दिले त्यांनी. जो हा काहीतरी आज मी माझ्या पद्धतीने सांगतो. आहे आता पारा तुम्ही ऐकल्या, त्या पाऱ्यामध्ये इमानदारीने सांगा पदाची युग तुम्हाला एक ध्रुपद तेवढं ऐकायला मिळालंय. मग खरंच कारागीर तितका हुशार आणि तितका चाणाक्ष असल्यानं उग किती बी टिकऱ्यानं तासून तासून ते छिद्र मोठं करून पुन्हा पाचर मारत बसते काय बरं. पंडित पाटलाचं बोलण्यातच 1 घंटा निघून गेला हो. आता एकदा चालू केलं की बापा आता आम्हाला वाटायला जुना भजन्या वय काहीतरी जुने पद आम्हाला ऐकायला मिळतील. त्या बोलण्यातच पारा गेला पण आम्हाला पदाचं ध्रुपद तेवढं ऐकायला मिळालं. बाकी त्याच्यामध्ये सांगण्यातच गेलंय. पण आम्ही सांगत असताना चाणाक्ष बुद्धिवान ज्ञानी 2च गोष्टीमध्ये सांगून जाते हो. काय करण काय खोटं ते आमच्या इथे कारागिरा आधी ते ते ढिलं झाले कुठं पाचर मारत आमच्या इकडे कारागिर आहे. केतुळ काही असते पण त्याच्या मापाचं आपण तासाल्या काय नाही बघायचंच नाही. मग पुन्हा ढिले झाले की पाचर मारत बसायचं. मग ते इकन वावरात गेल्या लागल काय. नामच घेती नामच देती. जो नाम देणारा आहे त्याला आपण कर्मकांडामध्ये मोजाव काय म्हणू. त्याला कर्मकांडामध्ये आपल्याला बघता येते काय. पण कर्मकांड आणि कर्म आम्हाला शब्द मी काय सांगून गेलो. नित्य कर्म, नैतिक कर्म, सात्विक कर्म. जसं तुम्ही म्हणले की नाही कर्म सांगत असताना ज्ञानाचा स्पर्श होऊ नये म्हणून. पण मी प्रामाणिकपणानं सांगलो ज्ञान जीवनामध्ये महत्वाचं आहे. प्रामाणिकपणानं सांगून गेलो. पण तुम्ही सांगल्या नाही तसं. कर्म बाजूलाच राहावं ज्ञान बाजूलाच राहावं तुमचं म्हणणं होतं. पण आता मला सांगा नित्यकर्म कशाला म्हणावं. नित्यकर्मामध्ये काय काय येते. 40 वर्षाच्या अनुभवाला कळावं की नाही. नित्यकर्मामध्ये काय काय बसते. मामा नित्यकर्म म्हणजे हातानं जेवण करणं, लघुशंका आली की लगीला जाणं, या पायानं शेताला जाणं, घरला जाणं, मंदिरात जाणं. काय काय माणसाचा नियम असते. दररोज मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय जेवण सुद्धा करणार. नित्य नियम त्याशी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मग नित्यकर्मामध्ये मग ते जे नामच घेती नामच देती जे संत महात्म्य आहे मग ते नित्यकर्म त्याला काय आहेत की नाही. नित्यकर्म बरं नित्यकर्म स्नान तर करत असेल बरोबर आहे की नाही. स्नान करणं सुद्धा नित्यकर्मामध्ये बसते. दररोज माणसं स्नान करतात नाही. मग स्नान करणं लघुशंका असेल गुदस्त्राव असेल हे गोष्टी नित्यकर्मामध्ये बसतात. आणि नैतिक कर्म आता नित्यकर्म आता सांगत चलावा की बाबा ज्ञानच घेती ज्ञानच देते. इथं कर्म कुठं आले. कर्म आले नाम देताना. आम्ही गुरुच्या मुखातून ज्यावेळेस आम्ही नाम घेतो ज्यावेळेस आम्ही गुरु करतो तो आमच्या कानामध्ये ज्यावेळेस नाममंत्र देते की नाही तो सुद्धा कर्म. कर्माशिवाय ज्ञान देऊ शकत नाही. आम्हाला काय काय सामुग्री करावं लागते ज्यावेळेस आम्ही गुरु करता. असे हात धरते आमच्या कानाजवळ मुख येते तेव्हा आम्हाला नामाचा बोध होतो. ते सुद्धा कर्म आहे. जीभ हे वाचा जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत आम्हाला ऐकू कर्म कोणते कोणते आहेत असं. आणि तुम्ही निखळ ज्ञानाचा बोध करा की जिथं दोषच आढळून येत नाही. माऊली ज्ञानोबरांची ओवी दिलो तंतोतंत चालायचं. आता फेका फेकी इकडं फेकतो
गेलो काय किन केलो चिचच आंबट पण जायना माय मला माहित आहे किती राहिलं किती दिवस गेले हा पहिले बाबा तसाच होता ना आता तसाच हाय आणि भगवंताच्या चरणी विनंती आहे की असा दाजीला आमच्या सुखात ठेवा ना आमच्या सारख्याला असंच भजनामध्ये हसत खेळत भजन म्हणावं आता सोडून गेलो काय की केलो सोडून दिलेले लक्षण तर मला एकही दिसलं नाही हो एकही लक्षण दिसलं नाही सोडून दिलेलं का म्हणतोय आता बघा संत ज्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आशेतून लोभातून द्वेषातून बाहेर जाते नुसतं एक शब्द आम्ही ज्या जुन्याची म्हण म्हणतो सरकीने अंगावर आलाय मग म्हणूनच म्हणलो नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानासाठी आता काय काय माणसं गावामध्ये भोळे राहतात बघा आता एकदम भोळे त्याला शिवा द्या त्याला मारलं तरी ते का मारला म्हणून सुद्धा म्हणा इमानदारीने माणसं राहतात अशी अज्ञानी त्याच्यापाशी अहंकार अहमभाव बिलकुल नाही बरेच गावामध्ये बघा आता एक एक म्हणता मला त्याला किती शिवा द्या रे बिचार कधीच उलट बोलणार म्हणता असे राहतात गावामध्ये म्हणूनच माऊली विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी ज्याला लई कळते की नाही ज्याला टोपलभर ढीकभर कणिकभर कळते की नाही त्याला लई लवकर राग येते हा सरकीने अंगावर ओढून घेते सरकीने अंगावर ओढून घेते हा लई मजा येणार आहे फक्त असंच राहण ते घरी आहेत रे त्याला बोलवा आमच्या दैत्य सराप लागायचा हरी हरी बोला रामखान हरी मिळाल भगवान हरी हरी बोला रामखान ते गावलई मिळाल भगवान हरी हरी बोला रामखान गावलई मिळाल हरी हरी बोला रामखान गावलई मिळाल हरी हरी या पाऱ्यामध्ये थोडं दाजी आमचं हिशोबात आलेत बघा आता दाईच्या मुखातले शब्द होते सात्विक ज्ञान राहावं ते सात्विक कर्म केलं तर आमच्या हिताचं हाय दाजी ये होय बघा आजच्या भजनाची पद्धत तुम्ही शेवटी का होईना मागलच्या पाऱ्यामध्ये जे तुम्ही म्हणल्या सात्विक ज्ञान असावं ज्ञानापाशी अहंभाव नसावा येच सुरुवातीला मी या भजनाची स्टेप ठेवलो होतो पण कसं झालंय ते 65 HP चा नांगर वाटलं तुम्हाला लावतो वाटलं या इंदाला वडते की नाही वाटलं 65 HP चाच वडतो मी मला बी हलका सलका नांगर जमला ते 46 HP चा 65 HP चा नांगर लावला तरच मला हिरावरात हल्ले वाटते हा सोडा धुंदी लुटा संधी कोणाचा हाय कोण इतरवना सारखे निघून गेले सोडून सार दाजीनं एक दृष्टांत दिलेत बघा की गावात एक पोरग होतं म्हणून ते बाप लोक दिसायला सारखे होते म्हणून आणि त्याचा बाप मेला म्हण तुम्हाला खरं सांगतो लेकरासाठी बाप कधीच मरणार हा लेकरासाठी बाप जर दाजी मरत असला तर लेकरू पित्र वाढणार म्हणालो हा
ते सांग. तुम्ही गुन्हानं बसा की पाऱ्यात बोलायचं नाही. आपल्या पाऱ्यात बोलायचं नाही. तुमच्या मामा खरं सांगा त्याच्या पाऱ्यात बोलला का कसं करतो बघा ते भजन चिडीते मग पुन्हा गोडीवर यायला बघते. आता हो तरी द्या की मग असं उगा आता असं तरी चालू द्या की मग. बाप जर लेकरासाठी मिळाला तर पित्र वाढणार म्हणालो. सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की संततीसाठी आई वडील कधीच मरत नाहीत. जर मरत असले असते हा देहानं मरतील पण नावातून जिवंत राहतात. पित्र आपण वर्षातून 2 वेळेस वाढतो. कोणासाठी वाढतो? त्याचं नावच आहे पित्र. पित्र म्हणजे आपले पूर्वज. जरा कसा आहे 40 वर्षाचा अनुभव म्हणाल्या तुम्ही आणि एक कसं गोष्टी इसरायल्या म्हणाला मी. आणि तुम्हाला कोण्या दृष्टिकोनातून म्हणल्या चांगलं ज्ञान आहे मला ओळख. आता बाजूला थोडं सांगण्याचा पंडित पटेल तिकडे बोलू नका इकडं ऐका. बाप मेला म्हणून सांगत असताना थोडं बाजूनं सांगालो पण तुम्ही कोण्या दृष्टिकोनातून म्हणल्या हे मला चांगलं ओळखू आलंय. पण माझा बाप अजून काही मेला नाही आणि त्या बापानं असे लेकर तयार केले. तुमच्यासारखे किती आले तरी त्याला पुरून उरतात लेकर बापा. हा अहो बक्कळ माग लागले होते आमच्या बापाच्या. चक्काचाच बोंदा बुजला हो बापानं माया. हा बाप पुरून उरलाय सगळ्याला. ते कोण्या बापाला म्हणल्या कसं म्हणल्या मला माहित आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. येत वडील जे जे आचरती तया नाम धर्म ठेविती त्याची येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या बापानं जीवनामध्ये जसं भजन म्हणलंय जसं काम करून दाखिले त्याच पद्धतीनं आमची वाटचाल जीवनभर राहील. त्याच पद्धतीनं आणि त्याच बापाचं बदला बदलीचे लेकर ये नव्हत. बदला बदलीचे आम्हीचे असं काही दिलं की दुसऱ्या पार्टीत जायचे लेकर नव्हत. माहित आहे काय? जीव गेला तरी त्याच बापापाशी राहायचे लेकर होत म्हणालो. बाप मेला नाही आणि बापाला आणायची वेळ आणू नका तुम्ही. टाइम झालाय मला. मी घडी माझ्या हाताला आहे. मी बघतच आहो की काट्याकडे काटा चालू दे ना. काट्यानच काटा उडीतो. सोडा धुंदी
मनापाशी अहंभाव कसा आहे. आता मी सांगायची गरज नाही, आमच्या पंडित पाटलांना सांगितले की कोणता तरी भजनी हा जिल्ह्यात 2च भजनी आहेत म्हणलाय म्हणून. मी काय ऐकलं नाही कोण म्हणलंय, पण दाजी म्हणत असेल तो 100% खरा आहे. दाजी खोटं कधी बोलत नाही, माझा ठाम विश्वास आहे बरं काय, मजाकचा विषय नाही. पण आता बघा तुम्ही, आयुष्यभर आम्ही भजन म्हणतो, आयुष्यभर भजन लोकायला सांगतो, पण खरं सांगा अहो आम्ही नाही, आमच्या पहिल्याच्या पिढ्या बिन इथून येणाऱ्या पिढ्या बी गेल्या तरी हे भजन थांबायचं नव्ह म्हणालो. भजन थांबच ना, तुम्ही दोघच असाल, किती जरी येतात किती जातात, पण भजन थांबायचं नव्ह. हा, कारण आपल्यापेक्षा बी त्याला जास्त गरज आहे त्या देवाला, त्याचं नाम टिकून इथं ठेवण्यासाठी. कारण प्रत्येक युगाला युगाला देव अवतार घेत असतो, साधू संत अवतार घेत असतात. म्हणून बिनकामाचं संतांनी सांगले, तुम्हासाठी एक संतांनी सांगले, हरी हरी राम हरी
कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय सांगितल्याच्या नंतर कर्म इंद्रिय हे कार्यापुरते असतात आणि हे सांगत असताना कुंडलिनीचं उदाहरण दिलेत. एकच मिनिट महाराज. कुंडलीचं उदाहरण दिलेत. तुमच्याकडे जसं ब्रह्म साक्षात्कार, आता तुमच्याकडे असेल आमच्याकडे असेल, ब्रह्म साक्षात्कार जसा सांगते तसं माझ्याकडं षडचक्र दर्शन या एक नावाचा ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये कुंडलिनीचा सर्व विस्तार, कुंडलिनी कशी जागृत होते, जागृत कशी करतात आणि त्याला लागणार साधन काय, ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितले. त्याच्यातली एक ओवी देतो. ती कुंडलिनी जगदंबा, ती कुंडलिनी जगदंबा, जी चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जी विश्वबीजाची कोंबा, सावली केली, सावली केली, सावली केली. ती कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जी विश्वबीजाची कोंबा, सावली केली. अध्याय 6 ओवी क्रमांक 272. तिथं सांगत असताना माऊलींनी कुंडलिनी जागृत करण्याचं साधन सांगितलं तर ते ध्यानाची अवस्था सांगितली. ध्यानाशिवाय कुंडलिनी जागृत होत नाही आणि ज्यावेळेस आम्ही ध्यानाला बसतो आमचे हे कर्म इंद्रिय कोण्या अवस्थेत राहतात आणि कोण्या अवस्थेत ते इंद्रिय पाहिजे ते सुद्धा माऊलीने सांगितलेले. आमचे हात कुठं असावं, डोसक्याच्या महागल्या मानाचा नळा आणि या गुद्दाचं स्थान एका दोरीमध्ये पाहिजे, एका दोरीमध्ये. ज्यावेळेस आम्ही ध्यान अवस्थेत बसतो, हात कुठं असावे, मनगट कोण्या ठिकाणी असावं, गुडघा किती वाकलेला असावा, पायाचा घोटा किती वाकलेला असावा, हे सगळं कुंडलिनी ज्यावेळेस आम्ही जागृत करता, ज्यावेळेस ध्यानाला बसतात त्यावेळेस हे कर्म इंद्रिय सुद्धा कोण्या अवस्थेमध्ये आणि कसे पाहिजे हे सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. कर्म इंद्रियाला तुम्हाला सोडून जातो वाटायला काय, कुठं जाऊ दे ना, तुम्ही कुंडलीमध्ये या आणि कुंडलिनीचा जर विषय बघूत म्हणलं तर दुसरीकडे कुठं तेही बघूत आपण. झालं गेलं विसरा की आता हिताच बघा की, तुम्हा आम्हासाठी एक संतांनी सांगलंय.